नमस्कार, मी नीता सुर्वे परत एकदा स्वागत करते तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। सर्वांचे खूप खूप धन्यवाद की तुम्ही माझे व्हिडिओ पाहताय, व्हिडिओला लाईक सुद्धा करताय, तुमच्या गरज असलेल्या मित्रपरिवारांमध्ये ती शेअर सुद्धा करत आहात। आणि त्याहूनही सर्वात महत्त्वाचं, बऱ्याच सखी स्वतःच्या फॅट लॉस जर्नीसाठी काम करत आहेत। माझा जो व्हॉट्सअप ग्रुप आहे फॅट लॉस मोटिवेशन ग्रुप, त्याच्यामध्ये जवळजवळ 140 सखी आता झालेल्या आहेत आणि त्या स्वतःवरती काम करत आहेत। हा आहे फॅट लॉस मोटिवेशन ग्रुप आणि टोटली हा फ्रीमध्ये चालतो। तुम्ही ह्याच्यात कधीही ॲड होऊ शकता। बऱ्याच सखी ह्याच्यावरती स्वतःवर काम करत आहेत आणि ज्यानं कन्सिस्टन्स काम केलं स्वतःवरती 1 महिन्यात, त्यांनी त्यांचा अनुभव पण इथे शेअर केला आहे। आणि खूप खूप माफी मागते मी तुमची, कारण मी त्या 2 व्हिडिओमध्ये म्हणजे माझी जी वेट लॉस जर्नी पार्ट 1 आणि वेट लॉस जर्नी पार्ट 2, ज्याच्यात मी डाएट सांगितलेलं आहे, त्याच्यामध्ये मी स्वतः सांगितलेलं की तुम्ही मला व्हॉट्सअप करा, मग मी तुम्हाला फोन करते। तर सुरुवातीला मला 3-4च मेसेजेस होते आणि मी त्यांना फोनही करत होते त्या सखींना, पण नंतर व्हिडिओ व्हायरल व्हायला लागली आणि आता मला दिवसाला 10-15 मेसेज तरी येतात आणि प्रत्येकाला मला फोन करणं हे शक्य होत नाही। आणि त्याच्यासाठी मी हा स्पेशल एक व्हिडिओ बनवत आहे, कारण बरेच जण व्हिडिओ बघतात पण समजत नाही की नक्की वेट लॉस जर्नी कशी चालू करायची। तर आजच्या व्हिडिओमध्ये पूर्ण डेली रुटीन कसं असलं पाहिजे हे मी तुम्हाला एक्सप्लेन करत आहे। तर हा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे। ज्यांना फक्त फॅट लॉस करायचा आहे त्यांच्यासाठी सुद्धा, ज्यांना थायरॉइड, बीपीचा प्रॉब्लेम आहे, डायबिटीसचा प्रॉब्लेम आहे, PCOD, PCOS असून सुद्धा त्यांना फॅट लॉस करायचा आहे, अशा सर्व सखींसाठी हा एकच व्हिडिओ आहे। सर्व काही गोष्टी या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे की आतापर्यंत तुमचं कसं एक रुटीन असलं पाहिजे। तर हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि काही गोष्टी कळाल्या नाही तर मला टेक्स्ट मेसेज करू शकता, मला व्हॉइस रेकॉर्डिंग पाठवू शकता। कारण काय होतं, कधी कधी तुम्ही फोन करणार तेव्हा मी बिझी असेल आणि मी जेव्हा तुम्हाला फोन करणार तेव्हा तुमचं रुटीन बिझी असेल, त्याच्यामुळे फोनवर कधी कधी कम्युनिकेशन होत नाही आणि आपलं जे वर्क आहे स्वतःवरती काम करायचं फॅट लॉस जर्नीचं ते सुरू होत नाही। त्यासाठी व्हिडिओची खूप मदत होते। तर तुम्ही मला टेक्स्ट मेसेज करा, मग त्याचा रिप्लाय काय लगेच करता येतो, व्हॉइस रेकॉर्डिंग पाठवा त्याचा रिप्लायही लगेच करता येतो, आणि मग फोनवर बोलायचं असेल तर आपण एक टाईम फिक्स करूया आणि बोलूयाच। व्हिडिओतला एक पॉईंट लक्ष देऊन तुम्ही ऐका, वाटल्यास तुमच्यासाठी जे गरजेचं आहे ते नोट डाऊन करा। एखादा पॉईंट तुमच्यासाठी गरजेचा नसेल पण तुमच्या एखाद्या मैत्रिणीला पाहिजे असेल, त्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि त्यांनासुद्धा हा व्हिडिओ तुम्ही शेअर करू शकता। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। सर्वात प्रथम संकल्प करा पक्का। तुम्हाला तुमची इमेज कशी हवी आहे? जुना एखादा फोटो असेल लग्नाच्या आधीचा, त्याप्रमाणे तुम्हाला व्हायचं असेल तर तो फोटो तुमच्या DP वरती लावा आणि त्याला रोज पहा। सकाळी झोपेतून उठल्याबरोबर एक विचार क्रिएट करायचा आहे, मी स्वस्थ आहे, मस्त आहे, निरोगी आहे आणि नेहमी राहणार, मी आनंदी आहे। हा विचार करतच किचनमध्ये जा आणि चूर्ण मारता 1 ग्लास गरम पाणी पिया। पाणी पिताना गरम असं लागलं पाहिजे। आपल्या तोंडातील लाळ ही फार औषधी असते, रात्रभरची लाळ बनते ती आपल्या पोटात गेली पाहिजे। आता टाईम आहे डिटॉक्स ड्रिंकचा। डिटॉक्स ड्रिंक म्हणजे काय, त्याचे विविध व्हिडिओ बनलेले आहेत, त्यातील हा एक व्हिडिओ। एकदाच काढा बनवा, 3 वेळा घ्या, किंवा वेट लॉस टी किंवा गवती चहा म्हणजे लेमन ग्रास टी। रात्री जिरा पाण्यात भिजत ठेवा किंवा ओवा पाण्यात भिजत ठेवा, सकाळी उठून ते पाणी उकळा, ते पिया, किंवा गरम पाण्यामध्ये लिंबू किंवा मध घेऊन पिया। सब्ज्यांचं पाणीसुद्धा तुम्ही सकाळी उठून पिऊ शकता। तसे भरपूर डिटॉक्स ड्रिंक आहेत, कोणतंही एकच तुम्हाला 1 महिना चालू ठेवायचा आहे। त्यानंतर 7 ते 8 दिवसाचा गॅप घ्यायचा। या गॅपमध्ये सकाळी उठल्यावरती पियायचं गरम पाणी आणि त्याच्यानंतर परत तुम्ही हे डिटॉक्स ड्रिंक चालू करू शकता। तेच करा किंवा मग दुसरं करायचं। थायरॉइड पेशंटने सर्वात आधी त्यांची गोळी घेणे, त्यानंतर त्यांनी त्यांचे रुटीन चालू करावे। रात्री 1 चमचा धणे पाण्यात भिजत ठेवायचे, सकाळी उठून ते पाणी चांगलं उकळवायचं, गरम असतानाच गाळायचं आणि ते सिप करून पियायचं। 1 दिवस आड करून हे तुम्हाला पियायचं आहे। आता मी हे 1 दिवस आड करून सांगितलं आहे, मग 1 दिवस जो गॅप आहे तेव्हा काय करायचं, आधीचे जे काही मी डिटॉक्स ड्रिंक सांगितले आहे त्यातलं एक सिलेक्ट करा आणि ते मग त्या गॅपमध्ये तुम्ही घ्यायचं आहे।
ज्यांना हाय डायबिटीज आहे त्यांनी रात्री मेथी पाण्यात भिजत ठेवायची, सकाळी उठल्यावर ते मेथीचं पाणी उकळवायचं आणि मेथीसुद्धा चावून घ्यायची, ते पाणीसुद्धा पियायचं. 1 दिवस आड करून हे मेथी पाणी घ्यायचं आहे. आणि जो 1 दिवसाचा गॅप असेल त्यामध्ये तुम्ही गरम पाणीसुद्धा फक्त पिऊ शकता किंवा कोणतेही एक डिटॉक्स ड्रिंक सिलेक्ट करा, ते त्या 1 दिवसाच्या गॅपमध्ये घ्यायचं. दिवसभरातून 30 मिनिटं ही व्यायामाला द्यायचीच आहेत. त्यामध्ये तुम्ही योगा करू शकता, चालू शकता, पटापट धावू शकता, जॉगिंग करू शकता, घरात वर्कआउट करू शकता, झुंबा करू शकता, बरेच ऑप्शन्स आहेत. रिकाम्या पोटी चहा पिऊ नका आणि व्यायाम झाल्यानंतर तर चहा बिलकुल पियायची नाही, त्या व्यायामाचा काहीही फायदा होणार नाही. एक्सरसाइज केल्यानंतर अर्ध्या तासाने पाणी पिऊ शकता, नाश्ता करू शकता आणि एक्सरसाइजच्या मध्ये जर थोडीशी तहान लागली तर 1-2 घोट असं पाणी पिऊ शकता. नाश्ता केल्यानंतर अर्ध्या तासाने तुम्ही चहा घेऊ शकता जर तलब येत असेल तर. इंटरमिडिएट फास्टिंग करत नसाल तर त्यावेळेत चहा चालेल, पण या पद्धतीनेच घ्या. किंवा सकाळी उठून बऱ्याच लोकांना चहा प्यायची सवय असते, पण रिकाम्या पोटी चहा पिणे टाळा. 4 बदाम रात्री पाण्यात भिजत ठेवा, सकाळी उठल्यावर चांगले 32 वेळा चावून ते खा आणि त्याच्यानंतर अर्धा कप चहा घेऊ शकता. शक्यतो मॉर्निंगला चहा प्यायची सवय हळूहळू सोडून द्या. त्या जागी तुम्ही गवती चहा किंवा ब्लॅक टी, ब्लॅक कॉफी घेऊ शकता. हलका फुलका आहार घेतला असेल तर 2 तासांनी व्यायाम केला तरी चालतो. चांगले जेवण केले असेल तर कमीत कमी 3 ते 4 तासाचा गॅप व्यायाम आणि जेवणामध्ये असावा. तुम्ही काहीही खाताय, नाश्ता करताय, जेवताय, 30 ते 40 मिनिटं द्यायचीच आहे. प्रत्येक घास 32 वेळा चावून खायचा, पाणी झालं की गिळायचा. याने तुमच्या आहारावर नियंत्रण येणार आणि ऑटोमॅटिक डाएट तुमच्याकडून होणार. दुपारी व रात्री जेवण झाले की 45 मिनिटांनी डिटॉक्स ड्रिंक घ्यायचे आहे. जो ऑफिसला जातात त्यांनी डिटॉक्स वॉटरसोबत न्यायचं आहे. डिटॉक्स वॉटरचा व्हिडिओ बनलेला आहे, खालती डिस्क्रिप्शनमध्ये सगळ्या व्हिडिओच्या लिंक मिळतील, ते चेक करा. दुपारी किंवा रात्री जेवल्यानंतर लगेचच झोपू नये, त्यामुळे आपली चयापचयाची क्रिया मंदावते. जेवणाच्या नंतर झोपेपर्यंत कमीत कमी 1.5 तासाचा किंवा रात्री जेवल्यानंतर 3 तासाचा तरी गॅप असावा. या वेळेत फिजिकल ॲक्टिव्हिटी करावी. ऑफिसमध्ये जाणाऱ्या लोकांनी जेवल्यानंतर लगेचच बसून कामात सुरू करू नये, 10 मिनिटं तरी थोडं शतपावली करावी. संध्याकाळी अर्धा कप चहा घेऊ शकता. चहासोबत मैद्याची बिस्किटं खाणे टाळा. चहा झाल्यानंतर 45 मिनिटांनी एखादं फळ किंवा ओट्स, शेंगदाणे, गूळ, मखाना घेऊ शकता. ते सुद्धा तुम्हाला भूक जाणवत असेल तरच घ्यावे, भूक नसेल तर खाऊ नये. आणि खाताना लक्षात ठेवा 32 वेळा चावून खायचं, 32 वेळा फॉर्म्युला वापरायचाच आहे. वेट लॉस जर्नीमध्ये असताना शक्यतो रात्री लवकर जेवण्याचा प्रयत्न करावा. 7 ते 8च्या मध्ये जेवा, नाहीच जमलं तर नेहमीच्या वेळात जेवा, पण जेवताना 32 वेळा चावून जेवा, त्याने आहारावर नियंत्रण येईल. जेवणामध्ये हप्त्यातून 7 दिवस असतात, त्यात 4 दिवस भाकरीचा समावेश असावा. नाचणी, ज्वारी, बाजरी, तांदळाची भाकरीसुद्धा चालेल. याचे मिक्स पीठ बनवून ठेवू नये. जे काही पीठ आहे ते वेगवेगळे असावे, कधी ज्वारीची तर कधी नाचणीची, कधी तांदळाची, अशी वेगवेगळी भाकरी तुम्ही घेऊ शकता. हप्त्यातून 2 दिवस चपातीसुद्धा चालेल, भात डाळसुद्धा चालेल. बॅलन्स डाएट घ्यायचा आहे, याकडे फोकस करा. डाएटचा व्हिडिओ पहा. दुपारी जेवणामध्ये दही ताक वापरा, सॅलडसुद्धा असू द्या. तुमच्या घरात जे काही तुम्ही बनवता ते सर्व तुम्ही खाऊ शकता. लक्षात ठेवा 32 वेळा चावून जेवायचं आहे. अतिरिक्त मिठाचा वापर टाळायचा आहे. वेट लॉस जर्नीमध्ये असताना खास पापड, लोणचं खाणं टाळायचं आहे. इंटरमिडिएट फास्टिंग करत असाल तर फक्त सकाळचा नाश्ता स्किप होईल. ज्यूस, दूध, नारळ पाणी यावेळेत घ्यायचं नाही. इंटरमिडिएट फास्टिंग सुरुवातीला 12 तासाचं सुद्धा तुम्ही सुरू करू शकता. रात्री जेव्हा तुम्ही जेवण केले त्याच्या पुढचे 12 तास फास्टिंग करायचे, म्हणजे उपवास. त्या उपवासात डिटॉक्स ड्रिंक घेऊ शकता, ब्लॅक टी, ब्लॅक कॉफी घेऊ शकता. हळूहळू उपवासाचा टाईम वाढवू शकता. नंतर 14 तासाचं किंवा 16 तासाचं सुद्धा तुम्ही करू शकता. इंटरमिडिएट फास्टिंग कमीत कमी हप्त्यातून एकदा तरी करा. जर तुम्हाला जमले तर हप्त्यातून 4-5 दिवससुद्धा तुम्ही करू शकता. लो BP ज्यांना आहे, लो डायबिटीज त्याने आहे, त्यांनी हे इंटरमिडिएट फास्टिंग करू नये. ज्यांना खूपच जास्त पित्ताचा त्रास आहे, म्हणजेच हायपर ॲसिडिटी आहे, त्यांनीसुद्धा इंटरमिडिएट फास्टिंग करू नये. त्यांनी फक्त 3 पद्धतीचा अवलंब करावा.
32 वेळा चावून जेवणे, डिटॉक्स ड्रिंक घेणे, व्यायाम करणे. ज्यांचे कोणत्याही प्रकारचे ऑपरेशन झालेले आहे शक्यतो त्यांनी 1 वर्षापर्यंत व्यायाम करू नये आणि व्यायाम सुरू करण्यापूर्वी स्वतःच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. बाकीच्या 3 पद्धती ते अवलंबू शकतात. 2 खाण्याच्या मध्ये कमीत कमी 4 तास, जास्तीत जास्त 5-6 तासाचे अंतर असावे. 2 जेवणाच्या मध्ये मोरिंगा पावडर घेणे याचा डिटेल व्हिडिओ बनलेला आहे, तो नक्की पहा. व्हिडिओ न पाहता चालू करू नका. या सर्व वेट लॉस जर्नीच्या रुटीनमध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे, जे काही खात आहे 32 वेळा चावून चावून खायचं. आपल्या जेवणात आपली लाळ मिक्स झाली पाहिजे. त्याने भरपूर सारे बदल तुमच्या शरीरात होणार, जे कायमचे राहणार. पण ही सवय कायम ठेवायची आहे. दिवसभर काम करून झोपताना आपण म्हणतो माझी कंबर दुखते आहे, माझे पाय दुखत आहेत आणि हाच विचार करून आपण झोपतो. त्यामुळे सकाळी जरी झोप पूर्ण झाली तरी आपल्याला फ्रेश वाटत नाही. आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये हा निगेटिव्ह विचार जातो. त्यामुळे रात्री झोपताना शेवटचा विचार हाच करायचा, मी स्वस्त आहे, मस्त आहे, निरोगी आहे, नेहमी राहणार. जरी नसाल तरी बोलायचं आहे. जे तुमचं इच्छित वजन पाहिजे तो आकडा डोळ्यासमोर आणायचा आणि तुमची इमेज जी तुम्ही डीपीला लावलेली आहे ती डोळ्यासमोर आणायची आणि छानपैकी स्माईल देऊन झोपायचं. तर हे डेली रुटीन तुम्हाला फॉलो करायचं आहे आणि व्यवस्थितपणे तुम्ही कन्सिस्टन्स बेसवर फॉलो करता. मी सांगते तुम्हाला 100% तुमचा फॅट लॉस होणार. हां, रिझल्ट कोणाला पाठी पुढे मिळू शकतो. तर आपल्याला दिशा बघायची आहे. जे आपली वेळ आहे ती न बघता मी राईट पाथने चालले आहे का हे बघायचं आहे. आणि ह्या ज्या सगळ्या सवयी आहेत, ह्या लाईफस्टाईल आपली चेंज करण्याच्या सवयी आहेत. फक्त असं नाही की मला वजन कमी करायचं आहे म्हणूनच मला ह्या लावायच्या आहेत, असं नाही. ह्या सवयी आपल्याला कायम ठेवायच्या आहेत आणि आपल्या पुढच्या जनरेशनमध्ये सुद्धा याची सवय लावायची आहे, जेणेकरून इन फ्युचरमध्ये त्यांना काही प्रॉब्लेम होणार नाही. ज्यांना थायरॉईड आहे, ज्यांना प्री डायबिटीस आहे किंवा डायबिटीस आहे, त्यांनी मला व्हॉट्सअप करा. मी त्यांच्यासाठी एक प्रॉपर असं डाईट चार्ट पण बनवलेलं आहे, ते तुम्हाला मी इंडिव्हिज्युअली सेंड करेल. आता बऱ्याच वेळी काय होतं, बऱ्याच जणांनी माझी फॅट लॉस जर्नी पार्ट 1 बघितलेला असतो. काही जणांनी फॅट लॉस जर्नी आणि डाएट कसं करायचं हे दोन्ही व्हिडिओ बघितलेले असतात आणि काही जणांनी कुठला दुसराच व्हिडिओ बघितलेला असतो. त्याच्यामुळे कळत नाही की नक्की कशा प्रकारे फॅट लॉस जर्नी सुरू करायची आहे. तर याच्या रिलेटेड जे काही व्हिडिओ महत्त्वाचे आहेत त्या सर्व व्हिडिओचे लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. खालती बघा डिस्क्रिप्शन म्हणून असतं, तिथे जा. याच्या रिलेटेड जसं काड्याचा व्हिडिओ म्हणा, मोरिंगा पावडरचा व्हिडिओ, फळं कोणती खायची कोणती नाही खायची, झोपण्याचा नियम, हे सगळे व्हिडिओ फार महत्त्वाचे आहेत. जसा तुम्हाला वेळ भेटेल तेव्हा बघा. डिस्क्रिप्शनमध्ये जा आणि सगळ्या तुम्हाला लिंक मिळतील. बऱ्याच वेळा आपला असा समज असतो की घरातली सगळी कामं मी करते तर मला व्यायामाची का गरज. बघा ना, घरातली आपण सगळी कामं करतो ठीक आहे, पण हा खरं व्यायाम आहे का? हो की नाही? जर हा व्यायाम असता तर आपल्याला एवढे आजार का झाले असते, आपण फॅट का झालो असतो, आपली कंबर का दुखली असती, आपले गुडघे का दुखले असते, BP, डायबिटीज, थायरॉईड हे का झालं असतं? घरातला काम हा व्यायाम नव्हे. व्यायाम हा एक वेगळा भाग आहे आणि घरातली कामं ती आपल्याला करायचीच आहेत बायकांना शेवटपर्यंत. हो की नाही? तर व्यायामाला महत्त्व द्या. व्यायाम स्वतःसाठी कमीत कमी अर्धा तास करणे हे गरजेचं आहे. मग ती निरोगी व्यक्ती असो किंवा फॅट लॉस करण्यासाठी असो. बऱ्याच जणांचा असा सुद्धा समज असतो, मी तर बारीक आहे तर मला काय गरज व्यायामाची. असं नाही. फॅट लॉस करण्यासाठीच व्यायाम केला पाहिजे असं नाही. जर तुम्ही निरोगी आहात तर शेवटपर्यंत निरोगी राहण्यासाठी सुद्धा व्यायाम हा फार गरजेचा आहे. आणि आपल्या शरीरातील जे फॅट असतात हे पाण्याद्वारे बाहेर फेकले जातात. पाण्याद्वारे म्हणजे घामाद्वारे आणि लघवीद्वारे, आणि दुसरं म्हणजे कार्बन डायऑक्साईडद्वारे. जेव्हा आपण व्यायाम करतो किंवा आपण रनिंग करतो, जॉगिंग करतो, जिममध्ये जातो, तेव्हा आपल्या शरीराला घाम येतो, म्हणजे आपले फॅट्स आहेत ते बर्न व्हायला लागतात. शिवाय आपल्याला दम लागतो, जे आपलं हार्ट जे आहे ते पंपिंग होतं आणि त्याचं आरोग्य हे चांगलं राहतं. घरात राहून तुम्ही व्यायामाचे क्लासेससुद्धा जॉईन करू शकता. गुगल मीट या ॲपवर ऑनलाईन वर्कआउट क्लासेस असतात, त्याची फीज आहे. त्याबद्दल तुम्ही व्हॉट्सअपला चौकशी करू शकता. आणि माझा व्हॉट्सअपला फॅट लॉस मोटिवेशन ग्रुप चालतो. कारण बऱ्याच वेळी काय होतं, आपण फॅट लॉस जर्नी सुरू करतो पण काही प्रॉब्लेम आला, काही
काही गोष्टी घडल्या तर आपण टाय फिश होतो. तर फॅट लॉस ग्रुप मोटिवेशनमध्ये सगळ्या सखी डेली स्वतःचा फीडबॅक देतात. मी सुद्धा वेळोवेळी रिमाइंड करून देत असते, आता हे करा, आता ते करा. त्याच्यामुळे सखी काही ॲक्टिव्ह होतात आणि ज्या सखी ॲक्टिव्ह आहेत त्यांना बघून दुसरा सखी देखील ॲक्टिव्ह होतात. तर असा हा 140च्या वरती सखींचा ग्रुप केलेला आहे. बऱ्याच सखी आपल्या स्वतःवरती एकदम सक्सेसफुल रीतीने काम करत आहेत. काही नवीन आहेत जे आता तुमच्यासारखे जॉईन झालेले आहेत. तर तुम्ही सुद्धा या ग्रुपमध्ये जॉईन होऊ शकता. याचे काही चार्जेस नाहीत. काही तुम्हाला शंका असेल मला बिनधास्तपणे व्हॉट्सअपला विचारा, त्याचे काही चार्जेस नाहीत. तर जॉईन करा फॅट लॉस मोटिवेशन ग्रुप आणि सुरू करा तुमची फॅट लॉस जर्नी. आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि उपयुक्त आहेच तर तुमच्या प्रियजनांना ज्यांना गरज आहे त्यांना शेअरसुद्धा करा. भेटूया पुढच्या अशाच एक व्हिडिओमध्ये. धन्यवाद.